मी आमचे अध्यक्ष सन्मान्य संजयजी मोरे यांना विनंती करतो की त्यांनी सर्व मान्यवरांना मंचावरती घेऊन यायचे। भगवान शेठ भोईर, त्याचबरोबरीने सत्यवान रेडकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, प्रकाशजी भुजबळ साहेब उपस्थित आहेत, त्याचबरोबरीने अंबादे साहेब उपस्थित आहेत। अंबादे साहेब असतील, आमचे प्रशांत भंडारे असतील, रवी देवळे साहेब आहेत, अभिजित म्हात्रे आहेत, पोलीस पाटील या ठिकाणी कनिष्ठ अनुवाद अधिकारी मुंबई सीमा शुल्क भारत सरकार संस्थापक व प्रमुख मार्गदर्शक तिमिरातून तेजाकडे या सामाजिक संस्था जे चालवतात ते सन्मान्य सत्यवान रेडकर या ठिकाणी उपस्थित। सत्यवान यशवंत रेडकर अतिशय उद्योन्मुख असं नेतृत्व, कोकणच्या एकंदरीत विकासासाठी झटणारा, आपल्या सामाजिक कार्यातून ज्यांनी आपली ओळख निर्माण केलेली आहे असे सत्यवान रेडकर या ठिकाणी उपस्थित, त्यांचं आम्ही स्वागत करतोय। वर्षाच्या पावसाची गोष्टच खास, कोपऱ्या कोपऱ्यानं खुलता भात, उन्हात सुकवून तापवून खाती सांगडी आणि कुरकुरी साठ। प्रथमतः कोकण उत्कर्ष प्रतिष्ठानचे जे 9वं वर्ष आहे त्या 9व्या वर्षात पदार्पण केल्याबद्दल मी सर्व पदाधिकारी टीम तसे जे संस्थापक आहेत संजय मोरे यांचं अभिनंदन करतो। वास्तविक कोकणामध्ये जे अशा प्रकारचे विविध जत्रोत्सव महोत्सव असे होत असतात आणि जास्तीत जास्त कोकणकरांनी त्यात सहभागी होणे आवश्यक आहे। वास्तविक आज मला इथे जे आमंत्रित केलं गेलं तर बहुतेक लोकांना माझ्याबद्दल माहिती असेल नसेल, परंतु सिंधुदुर्गापासून पालघरपर्यंत जर तुम्ही तिमिरातून तेजाकडे म्हणून जर नाव ऐकलं असेल तर त्या संस्थेचा संस्थापक व त्या चळवळीचा संस्थापक मीच आहे। वास्तविक आमच्या कोकणातून प्रत्येक वर्षी 10वी 12वीला मुलं अव्वल स्थानावरती येतात आणि नंतर आमची मुलं कुठेच नसतात। आमच्यासारखे अधिकारी जे भूमिपुत्र असल्यानंतर आम्ही एका पदावरती जातो आणि आमचं जे काही भूमिपुत्र म्हणून जे आमची काही दायित्व समाजाबद्दलचं आहे ते आम्ही विसरून जातो। आम्हाला फक्त आमची बायका पोरं कुटुंब मित्रमंडळी एवढंच असतं, पण मी त्या अपवादामध्ये मोडतो की त्यांच्यामध्ये मी नाहीये। माझा असा संकल्प आहे की आमच्या कोकणातून सिंधुदुर्गापासून पालघरपर्यंत जेवढा कोकण विस्तार आहे, 10वी असेल 12वी असेल डिप्लोमा असेल इंजिनिअरिंग असेल, जास्तीत जास्त विद्यार्थी आमच्या कोकणातून प्रशासकीय सेवेत यावेत। ग्रामसेवकापासून कलेक्टरपर्यंत आमच्या कोकणातलाच असावा आणि यासाठी इतर अधिकारी शनिवार रविवार आपल्या कुटुंबासोबत वेळ व्यतीत करतात, मी माझ्या कोकणासाठी वेळ व्यतीत करतो। तुम्ही सिंधुदुर्गापासून पालघरपर्यंत कोणत्याही जिल्ह्यात जा, कोणत्याही तालुक्यात जा, कोणत्याही गावात जा, कोणत्याही कॉलेजात जा, तरुण पिढीला तुम्ही जर विचारलं, तरुण पिढीला म्हणजे मी मुलांना मार्गदर्शन करतो तर पालकांना केवढं माहीत नसेल, तरुण पिढीला विचारलं तर त्यांना माहिती आहे की सत्यवान रेडकर कोण आहे। दुसरी गोष्ट, रिसेंटली आपण एक तिमिरातून तेजाडे संस्थेच्या माध्यमातून राज्यपालांना 673 पानांचा राज्यपाल नियुक्त नामनिर्देशनासाठी प्रस्ताव पाठवला, जो सुद्धा कोकणातून कधी कोणी पाठवला नव्हता, तो सुद्धा आपण इतिहास घडवलेला आहे। म्हणजे विचार करा, आपण एक कोकणी माणूस म्हणून आपल्याला इतिहास घडवण्यासाठीच आपला जन्म झालेला आहे आणि जे आपला जो भूभाग आहे तर छत्रपती शिवाजी महाराज यांची जी पुण्यभूमी आहे, आपल्या त्यांचा वारस लाभलेला आहे आणि आपल्या कोकणकरांचं एवढंच काम आहे की जसं आपण आपल्या कुटुंबासाठी एक जबाबदारी अधिकारी म्हणून आपलं जर अधिकार म्हणून कार्य करत असतो, तसं समाजाप्रती सुद्धा आपलं काहीतरी योगदान असतं। एक कोकण महोत्सव कार्यक्रम हा कोणता इव्हेंट नाहीये, हा कोकण महोत्सव कार्यक्रम असा आहे की जास्तीत जास्त आपल्या भागातल्या लोकांनी एकत्रित व्हावं, विचारांचं आदान प्रदान करावं। हे जे काही विविध तुम्ही ते प्रोडक्ट वगैरे पाहत असतात, ही आपली एक संस्कृती आहे, कला आहे। हे जे काही संगमेश्वरी याच्या माध्यमातून हे कला आहे, मग कलेचं जोपासना होणं आवश्यक आहे, संस्कृतीचं जोपासना होणं आवश्यक आहे। माझ्यासारख्या अधिकाऱ्यांचे सामाजिक दायित्व हेच असणार की जास्तीत जास्त भविष्यामध्ये कोकणातून अधिकारी दिसणार आणि आमच्या कोकणातला भूमिपुत्र जर प्रशासनात बसला तर कोकणाचा कसा विकास होतो ते तुम्ही पाहून घ्या। आणि याच्यामध्ये तुम्ही सर्व समविचारी व्यक्तिमत्व आहात, तुम्ही तुमच्या परीने पुढाकार घ्याल, तुमच्या भागामध्ये अशा प्रकारच्या शैक्षणिक कार्यक्रमांचं आयोजन कराल। आता माझं 16 फेब्रुवारीला खेड तालुक्यामध्ये सुद्धा एक व्याख्यान असेल आणि आता चिपळूण तालुक्यामध्ये सुद्धा 25 तारखेला माझं पालवणला ॲग्रिकल्चर कॉलेज आहे, तिथे व्याख्यान आहे। तर जास्तीत जास्त लोकांनी माझ्या व्याख्यानाचा आनंद आहे। गुगलमध्ये सत्यवान यशवंत रेडकर सर्च केल्यानंतर तुम्ही माझ्याबद्दल सर्व माहिती पाहून घेऊ शकता। अधिकारी भरपूर असतात जे स्वतःची गोपनीयता ठेवतात, मी गोपनीयता ठेवत नाही। गुगलला सर्च केल्यानंतर तुम्हाला माझा मोबाईल क्रमांक सुद्धा मिळेल की सत्यवान यशवंत रेडकर यांचा मोबाईल क्रमांक काय आहे आणि मी एकमेव अधिकारी जो स्वतःचा नंबर उघडपणे तिथे शेअर करत असतो। परंतु उद्देश हाच आहे की
आयुष्यामध्ये कधी असेल नसेल सांगता येत नाही, पण सुवर्णाक्षरामध्ये नोंद करेल की कोणतरी असा अधिकारी होऊन गेला, कोणतरी ध्येयवेडा व्यक्ती होऊन गेला जो स्वतः अधिकारी झाला, परंतु इतरांना सुद्धा अधिकारी घडवण्यासाठी प्रयत्नशील आहे आणि नेहमी प्रयत्नशील राहणार. मी पुन्हा एकदा या कोकण उत्कर्ष प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकाऱ्यांना या वर्धापन तुमच्या या कोकण महोत्सवाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा देतो. असेच प्रेम सहकार्य सोबत असू द्यावे. तसेच कल्याण व डोंबिवलीमधील जास्तीत जास्त कोकण प्रेमींना आवाहन करतो की 26 तारखेपर्यंत हा कोकण महोत्सव आयोजित केलेला आहे. जास्तीत जास्त आपल्या नातेवाईकांना, आप्तेष्टांना, मित्रमंडळींना या महोत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी प्रेरित करा. धन्यवाद.